आशिष शेलारांकडून निलेश राणेंच्या आरोपांचं खंडन। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे सापडल्याचा आरोप खोटा आणि असत्य असल्याचं वक्तव्य। एखाद्या ठिकाणचं लक्ष हटवण्यासाठी रोकड सापडते, नंतर वेगळंच समजतं। मालवणमधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरावरील धाडीवर नीलम गोरेंची प्रतिक्रिया। मालवणमध्ये सापडलेले पैसे आमच्या कार्यकर्त्याच्या व्यवसायाचे होते। भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा दावा। निलेश राणेंनी कॉन्ट्रोव्हर्सी करू नये, प्रभाकर सावंतांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं वाटप, पराभव दिसू लागल्यामुळे भाजपकडून पैशांचं वाटप। शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा आरोप। लाडकी बहिणी माझी संकल्पना, लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलं, यांनीच आम्हाला मंत्री केलं। बीडमधल्या भाषणामध्ये मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तिजोरींच्या चाव्यांबाबत काही चर्चा असो, पण नगरविकास खातं हे आमच्याकडे। आमदार अब्दुल सत्तार यांचा निशाणा। तर लाडक्या बहिणी योजनेचे शिल्पकार सुद्धा एकनाथ शिंदेच, असंही वक्तव्य केलं। विधानसभेमध्ये सत्ता येणार हे मवियांना सांगून टाकलं आणि खातेवाटपही केलं होतं। विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींची एंट्री झाली आणि त्यांनी सगळंच बदललं। अमळनेरमधल्या भाषणात खासदार श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभराची स्थगिती। जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश। लाडकी बहीण योजनेसह शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजना बंद होणार नाही, तर कमळाचं बटण दाबल्यास लाडक्या बहिणींना 1,500 चे 3,000 करण्याचा प्रस्ताव येईल। अंबड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप आमदार नारायण कुसे यांचं वक्तव्य। जितेंद्र सिंहांच्या विरोधातील मनसेचे बॅनर पोलिसांनी हटवले। बॅनर हटवल्यानंतर पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात। पोलिसांनी बॅनर हटवल्याप्रकरणी निवेदन। बॅनर का हटवलं, मनसे पदाधिकाऱ्यांचा सवाल। फडणवीस संविधानाला फासावर चढवणारे जल्लाद। हर्षवर्धन सपकाळांची पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांवर विखारी टीका। राजकारणामध्ये कुणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, कोणामुळे आपल्या लोकांचं भलं होणार हे बघायचं असतं। बुलडाण्यामधल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांची प्रतिक्रिया।